नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जीवा हा नंदिनीला फराळ बनवण्यासाठी मदत करत असतो आणि तो आपल्या हाताने चकली बनवतो आणि चकली ही अतिशय गोल होते आणि हे पाहून नंदिनी देखील आनंदित होते आणि बोलते, तुम्हाला तर खूप छान जमतात चकल्या, आणि तेव्हा त्याचे कौतुक करते. तर इकडे आपण पाहतो स्टूलवर चढलेली काव्या ही खाली पडणार. तेव्हा त्या ठिकाणी पार्थ येतो आणि अलगद काव्याला आपल्या मिठीत घेतो आणि काव्या ही आश्चर्याने पार्थकडे पाहू लागते आणि पार्थला म्हणते, तुम्ही कसे काय वेळेवर एकदम मला सावरण्यासाठी येता? तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, कदाचित डेस्टिनीच्या मनामध्ये असेल मी तुम्हाला आयुष्यभर असे सावरावे. तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, आता नशिबामध्ये मोठा स्फोट होणार असेल तर या परिवारामध्ये स्फोट होईल आणि आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल. तर आपण पाहतो मानिनीची मैत्रीण ही फोनवर बोलते, आता देशमुखांच्या घरामध्ये मोठा स्फोट तर होणारच. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही काव्याला अतिशय प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि बोलते, ही माझी सापडलेली मैत्रीण माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये. आणि तेव्हा काव्य, मानिनी, नंदिनी सर्वजण आनंदित झालेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये देशमुखांच्या परिवाराला वसुंधरा व रम्या कशा प्रकारे नजर लावणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.